श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र मंडळी. मी काजल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील मंगळवार पेठमध्ये, जिथे हा जुना बाजार भरतो. तोही बुधवार आणि रविवार या 2 दिवशी हा बाजार असतो. तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अँटिक वस्तू बघायला मिळणार आहेत. खूप सुंदर आणि खूप डेकोरेटिव्ह आयटम्स आहे, जे तुम्ही तुमच्या घरगुती वापरासाठी वापरू शकता, किंवा जर तुम्हाला शोपीस म्हणून वापरायचे असतील तर त्यासाठीही वापरू शकता. खूप आणि खूप लो बजेटमध्ये या गोष्टी तुम्हाला इथं भेटतात, आणि त्याही पारंपरिक पद्धतीच्या. जर तुम्हाला स्टोरेज करायचं असेल तर त्यासाठीही तुम्ही घेऊ शकता. तुमच्या यूजसाठी तुम्हाला काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर त्याही घेऊ शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक शेअर करा. आपल्याकडे मसाले दाणे हे प्रॉपर अँटिक वाले, ओके, डबल लीड वाले सगळे. आतमधून पण एक राहते. याला डबल लीड येते, म्हणजे हे प्रॉपर अँटिक. तर वजन मध्ये जरी बघितलं आपण तरी 1.5 kg हा डब्बा आहे. ओके, म्हणजे एवढ्या हेवी मध्ये. मसाला डब्यामध्ये आपल्याकडे बराच व्हरायटी आहे. स्टार्टिंग तो कुठून राहते याची? 1500 पासून स्टार्टिंग आहे, 1500 रुपयापासून स्टार्टिंग. ओके, जसे घेतले तसा रेट आहे. नवीन वाले पाहिजे नवीन सुद्धा आहेत आपल्याकडे. ओके. आणि हे आहे ते क्लीन वगैरे करून पूर्ण क्लीन वगैरे करून मिळेल. क्लीन आणि कलाई करून दोन्ही मिळेल आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे चपाती बॉक्स मध्ये सगळे साईज अवेलेबल आहेत, लहानपासून तर मोठ्यापर्यंत. ओके. यालाही आपल्याला क्लिनिंग आणि कलाई करून मिळेल पाहिजे असेल. म्हणजे पूर्ण त्याचे हे पूर्ण डाग वगैरे हे सगळं आपल्याला करून मिळेल. ओके. चपाती डब्यामध्ये हे पण एक प्रकार आहे. हा प्रॉपर अँटिक मधला चपातीचाच डबा आहे तो. हो, हा पण चपातीचा. लॉकिंग वगैरे आहे, लॉकिंग सिस्टम आहे याला. आणि बऱ्याच मोठ्या साईज मध्ये डबा आहे. साईज बघू शकता आपण, भरपूर मोठी साईज आहे. ओरिजिनल पितळ, ओरिजिनल पीस आहे. ह्याची रेंज काय राहील? ह्याच्यामध्ये छोटी साईज यामध्ये एकदम 1 इंची साईज कमी येते यामध्ये. बाकी हे साईज एकच येतात. हे 2000 पासून स्टार्टिंग. अच्छा, 2000 पासून स्टार्टिंग. हे थोडे कॉस्टली येतात प्रॉपर अँटिक. त्याच्यानंतर आपल्याकडे चहाची आणि मिल्क कॅन आहे. आणि यामध्ये आपण तेल आणि तूप सुद्धा ठेवू शकतो. यामध्ये आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी अवेलेबल आहे. ही सगळ्यात मोठी साईज आहे. ही म्हणजे नॉर्मल आली. तर यामध्ये आपण जर प्रॉपर अँटिक मध्ये वळलो, त्यामध्ये प्रॉपर अँटिक सुद्धा आहेत आपल्याकडे. अँटिक मध्ये आहे. आता याचं वजन जरी बघितलं आपण तर 2 किलो वजन आहे याचा. 2 किलो वजन आहे प्रॉपर अँटिक मध्ये. भरपूर हेवी आहे. हे फुल हेवी असतं. हे सगळे प्रॉपर अँटिक आहे. 1500 रुपये पासून सगळ्यांना नाही वापरत. जुन्यातला हे आपल्याकडे इडली स्टीमर सुद्धा आहे. ओके. अरे वा, मस्त आहे. 2 इडी यामध्ये. हे सुद्धा प्रॉपर अँटिक मध्ये. हे मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. मॅन्युफॅक्चरिंग होत नाही नाही. ओके. प्रॉपर जुन्या काळातला. प्रॉपर जुन्या काळातला. साईज एवढीच राहते ह्याच्यात. यामध्ये मोठे बी येतात घेण्यावर. स्टार्टिंग काय आहे ह्याची? हे 2500 पासून स्टार्टिंग आहे छोट्या साईज मध्ये. यामध्ये अजून एक छोटा साईज येतो, ते 2500 पासून स्टार्टिंग आहे. ओके. याचं वजन जरी बघितलं आपण तर 3 किलो वजन. सेलिंग वगैरे भरपूर होत असेल. हो, सेलिंग म्हणजे आपण ऑनलाईन होम डिलिव्हरी सुद्धा करतो. ओके, ऑनलाईन होम डिलिव्हरी आहे. आता आपण नाव ऐकलं असेल शकुंतला म्हणून, जे आधी युज करायचे ना. हे चहासाठी, राईस साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ओके. राईस साठी पण? हो, राईस बी बनवू शकतो आपण यामध्ये. अच्छा, थोडा बनवायचा असेल तर त्याच्यात बनवू शकतो. आणि एकदम प्रॉपर थिक मटेरियल आहे. हे सुद्धा बघितलं 1 kg वेट आहे. गॅस वरती याचा प्रॉपर युज होतो. प्रॉपर युज करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. आणि एखाद्याला जर चुलीवरती वगैरे करायचं युज करू शकतो. तेवढं थिक मध्ये आहे. व्हरायटी एकदम ठीक आहे, म्हणजे प्रॉपर अँटिक मधला आहे, जुन्यातला आहे. यामध्ये जेवढे साईज पाहिजे आपल्याला साईज सुद्धा अवेलेबल आहे. ओके. एवढ्या साईज आहेत यामध्ये अजून साईज येतात. त्यानंतर आपल्याकडे चहाचे केटल्या सुद्धा आहेत. यामध्ये बी जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईज मिळतील आपल्याला. हे प्रॉपर अँटिक मध्ये.
ओरिजिनल पितळ ओरिजिनल पितळ. आता ही जे साईज बघितली ना आपण 2.5 किलो याचा वजन आहे. ओके. नवीन मध्ये एवढे हेवी येत नाही. सुद्धा घेऊयात आपण. हे सुद्धा चहाची पातेली आहेत. यामध्ये सुद्धा आपल्याकडे साईज अवेलेबल आहे. जेवढ्या साईज चहाची पातेली आहेत का ही? हो, हे चहासाठी यूज होतो. चहा किंवा दूध गरम करण्यासाठी. तडका वगैरे पण देऊ शकतो याचा. हो. ओके. मस्त आहे. काय रेंज राहते याची? हे 500 पासून स्टार्टिंग आहे. 500 पासून स्टार्टिंग आहे. ओके. आता आपल्याकडे पाणी पिण्याचे गडवे सुद्धा अवेलेबल आहेत. आता आपण याच्यावरती नाव सुद्धा असतं आणि तारीख सुद्धा असतात. हे 1968 मधलं आहे. बापरे, एवढ्या जुना काळातले हे? हो, म्हणजे आपण ते इरेज करत नाही, म्हणजे आपल्याला माहिती पडतं किती ओरिजिनल मटेरियल. म्हणजे एकदम प्युअर, एकदम 100% प्युअर मटेरियल. पितळामध्येच आहे ना? हो, पूर्ण पितळामध्ये. म्हणजे क्लीन वगैरे नाही तरी पण केवढं सुंदर दिसते. म्हणजे ते याला क्लीन सुद्धा केलं नाही तरी ओरिजिनल लुक बघायचा. लोटीन मध्ये आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत. घडा टाइप आहे. हे बघा, याला थोडंसं क्लीन केलं आपण, म्हणजे त्याचे डिझाईन दिसून येईल आपल्याला. हे पूर्ण हँडमेड आहे. कार्विंग बघू शकता आपण याच्यावरती. डिझाईन काय सुंदर दिले याच्यावर. एकदम नाजूक असं हे पूर्ण ठोक्याचे डिझाईन, ते सगळे हँडमेड आहे. ओके. हा, पाणी पिण्यासाठी वगैरे चांगल्या गोष्टी आहेत ह्या. आता हे बघू शकता. ह्याला काय बोलतात? डायमंड शोपीट, चरबी टाइप मध्ये हे. चरबी टाइप. ओके. आता याच्यावरती तारीख बघू शकता आपण 1941. 1941. अच्छा. हा, एवढा म्हणजे भरपूर जुन्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. अच्छा, एवढीशी आहे, पण याचं वजन सुद्धा 1 किलो आहे. भरपूर हेवी. भरपूर हेवी वाटतं. बाहेरूनच या, म्हणजे लाईट. आपल्याकडे पानदानमध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे. पानदान म्हणजे काय राहतं ते? हे आधी जे पान वगैरे खायचे ना लोक, पान सुपारी. अच्छा. हे सगळे त्यासाठी होते. ओके. पान सुपारीसाठी आहेत. अच्छा. याच्यावरती लीड येते वगैरे आहेत. हे सगळे कंटेनर दिलेत, किंवा आपण हे काढून ज्वेलरी बॉक्स सारखं युज करू शकतो आपण. हा, म्हणजे राजशाही ह्याच्यामध्ये युज केले जायचे ना हे दागिने वगैरे हे ठेवायचे. सगळे दागिने वगैरे, किंवा आधी जे पान सुपारी खायचे. डिझाईन बघू शकता आपण. हे सगळी मस्त आहे एकदम. इथं लॉक सिस्टीम दिलं याला. एकदम सुंदर आहे. त्याला पकडायला कडी वगैरे आहे. डिझाईन वेगवेगळे आहेत. यामध्ये बरेच डिझाईन बघायला मिळतात आपल्याला. यामध्ये अशा टाइप मध्ये बघू शकता आपण. लॉक सिस्टीम बघा. मस्त आहे. हे ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी. ओके. इथे लॉक सिस्टीम आहे. प्रेस केलं की ते ऑटोमॅटिक लॉक सिस्टीम. हे ड्रायगन दिल्यावरती. काय बोलतात त्याला? हमनदस्ता किंवा खलबत्ता. आपल्याकडे हमनदस्ता किंवा खलबत्ता यामध्ये बी बऱ्याच व्हरायटी आहेत. वाव, घडा टाइप आहे. मस्त दिसते. यामध्ये साईज आणि आपल्याला डिझाईन वेगवेगळ्या मिळतील. आता हे जरी 2 किलो वजन याचा. पूर्वी काळी ते पान वगैरे कुठे पान वगैरे किंवा इलायची लवंग वगैरे कुटण्याकरिता मसाले कुटायचे यामध्ये. ह्याची रेंज कुठून चालू होते? हे आपल्याकडे नॉर्मली साईज घेतली आपण 500 पासून स्टार्टिंग. ओके. याच्यामध्ये छोटी पण साईज आहे, म्हणजे बघायला मिळतीये. छोटी पण साईज आहे. मस्त आहे. आपल्याकडे ग्लास मध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहेत. हे प्रॉपर अँटिक मध्ये जुन्यातले आपण कार्विंग बघू शकता.
हे सगळे हँडमेड आहे. सुंदर आहे त्याचे. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या साईज आपल्याला अवेलेबल होती. बघून घ्या. हे कशासाठी यूज केले हे जायचे? आधी पाणी आणि लस्सी ओके. त्यासाठी यूज व्हायचे. यामध्ये बऱ्याच साईज आहे आपल्याकडे, स्टॉक भरपूर आहे. 18 रुपयापासून यामध्ये जेवढी मोठी साईज पाहिजे आपल्याला तेवढ्या मोठ्या साईज मिळतील. सेट वरती घेतलं तर भेटतं काय? 6चा सेट 12. यामध्ये आपल्याला प्रॉपर अँटिक मध्ये सिंगल सिंगल मिळतील. ओके. जर आपल्याला सेट मध्ये हवे असतील मग आपल्याकडे नवीन वर अवेलेबल. अच्छा, सेटची काय रेंज राहते? हे नॉर्मली 2000 पासून 6 ग्लास येतात स्टार्टिंग प्राइस. ओरिजिनल पितळाचे राहणार ओरिजिनल ते? पीस आहे. आपण डिझाईन बघू शकता. यामध्ये बरेच आपल्याला डिझाईन वगैरे बघायला मिळतील. हे आपण बघू शकता. चाळण भाजी वगैरे धुण्याकरिता. भाजी वगैरे धुण्यासाठी यूज केले जाते हे? हो ओके. चाळण म्हणजे जुन्या काळात अशा पद्धतीची असायची. हो, भाजी वगैरे धुण्याकरिता. यामध्ये साईजेस वगैरे आपल्याला सगळे मिळतील. ओके. छोटी साईज काय रेंज असते याची? 500 पासून स्टार्टिंग छोटी साईज. अच्छा. आणि सगळ्या मटेरियल म्हणजे प्रॉपर पितळच राहणार आहे? प्रॉपर पीस आहे. ओके. आपल्याकडे अशा टाइप मध्ये कंटेनर सुद्धा अवेलेबल आहेत. बॉक्स डब्बे म्हणजे धान्य वगैरे ठेवू शकतो आपण यामध्ये. हे सगळे एकामध्ये एक जातात. ओके. हे चहापत्ती किंवा साखरेसाठी पण पूर्वी यूज करू केले शकतो. जायचे. बरोबर, राईट. हा, हा, हा. यामध्ये सगळ्या साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत, ओके. लहानपर्यंत मोठेपर्यंत. आणि कशी म्हणजे रेंज कशी राहते ह्याची? आता सिंगल जरी घेतला आपण 200 पासून स्टार्टिंग आहे. यामध्ये एवढे छोटे सुद्धा साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके. किती भी देने का वो. आता आपण हे बघू शकता. हे आधी चण्या किंवा धान्य मोजण्यासाठी जे यूज करायचे ना, हे ती माप आहेत. खूप सुंदर आहे हा. आता हे जरी बघितलं आपण 20 ग्राम, हे आपल्याकडे 2 किलो पर्यंत हे मापटे आहेत. हे पूर्ण सेट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. अजून पण स्टॉल वगैरे असतात त्याच्यावरती बघायला मिळतात ही अशी? हो, आता नवीन मध्ये आपण बघितलं असेल. हा, नवीन मध्ये येतात. पण हे जुन्या काळचं ना? हे प्रॉपर अँटिक आहे. नवीन थोडे पातळ येतात. आता आपण बघू शकता. हे आपल्याकडे इंकपॉट सुद्धा अवेलेबल आहेत अशा प्रकारे. ओके. त्याला काय आपण शाईचा दौत म्हणतो. दौत? आधी जे लिहायचं ना आधी शाईच्या पेनेने, हा, ते यामध्ये इंक ठेवायचे. अरे वा, मस्त आहे हा. यामध्ये इंक जाते. हा, हा, हा. इंक पॉट मध्ये आपल्याकडे बरेच व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील. ओके. 1500. म्हणजे एकदम जुन्या काळी हे हो, वापरल्या प्रॉपर अँटिक जायच्या मध्ये हे यूज करायचे. ओके. इथं आपण बघू शकता आतमध्ये छिद्रे, शेप वगैरे आपण बघू शकता. मस्त आहे. त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार होते. हो, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते. फक्त याला आपण क्लीन केलं नाहीये, ओरिजिनल लुक मध्ये ठेवलाय. ओके. बाकी यांना आपण क्लीन केलं. ते क्लीन केल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण चकाकी येणार? हो. अच्छा. हे सुद्धा प्रॉपर ब्रास आहे. हा, हा, हा. आपण बघू शकता. आपल्याकडे डोर हँडल मध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी बघायला मिळतील आपल्याला. लहान ते मोठी साईज पर्यंत सगळ्या मिळतील आपल्याला. हे प्रॉपर इंटेक सगळे. आता हे बघा, आपल्याकडे केरोसिन वाले जे दिशे दिवे होते ना, ते सुद्धा अवेलेबल आहे लॅम्प. आता आपण सिस्टीम बघू शकता. इथनं वात आपली पुढे येते. हे फक्त फिरवावं लागतं. इथनं आपला घासलेट वगैरे जे असतं ते इथनं टाकायचं असतं. हे थ्रेडिंग दिली आहे, हे फक्त बाहेर काढायचं. इथनं आपला केरोसिन जाईल. आता हे 2 in 1 आहे. आपण असं सुद्धा ठेवू शकतो याला. आता हे टेबल वर सुद्धा ठेवू शकतो
आणि याला आपण वॉल सुद्धा लावू शकतो. तुम्हाला दाखवतो सिस्टम. आधीचा मेकॅनिझम बघा, फक्त उलटा करून याला इथं लावायचं. हे डायरेक्ट इथं पाठीमागनं वॉलवरला बसते. इथं तुम्ही बघू शकता वॉलवर लावण्यासाठी इथे दिलंय त्याला. हे डायरेक्ट असं प्रॉपर वॉलवरती बसेल. आता आपण हे बघू शकता, आपल्याकडे जुन्या आडकिते सुद्धा आहेत, जे आधी सुपारी वगैरे कापण्याकरिता यूज व्हायचे ना. आपण डिझाईन बघू शकता, पिकॉकॉली आणि प्लस ह्याला लॉक सिस्टम दिलं असतं. हे रिबीट खाली घ्यायचा, त्यानंतर ह्याला धार वगैरे लावून दिली जाते घेतलं तर. म्हणजे नॉर्मली आहे इथं आपण फक्त कानच नाही घासल्यावर ऑटोमॅटिक धार होते याला. ओके. इथं डायरेक्ट लॉक सिस्टम. यामध्ये आपल्याकडे बऱ्याच डिझाईन आणि व्हरायटी आणि साईज बघायला मिळतील आपल्याकडे. हे काय बदक सारखं दिसतंय ना एकदम ते. आता तुम्हाला हे प्रकार दाखवतो. हे आपल्याला दिसायला प्रॉपर बदक दिसत असेल, बरोबर. आता हे आधीचा पानदान आहे. आता तुम्ही म्हणताल पानदान कसा, तुम्हाला दाखवतो. आता याला एक मिस्ट्रीवाला लॉक होता आधी, जे जुन्या काळात. याला फक्त आपण बफिंग करून घेतले, म्हणजे पॉलिश करून घेतले. हे प्रॉपर अँटिक आहे. हे हेड जे दिसतंय ना तुम्हाला, हे लॉक सिस्टम आहे. आता जर नॉर्मली मूव्ह करायचं या साईडला, हे लॉक उघडून जाईल आणि याला फक्त वरती घ्यायचा. आतमधलं पानदानी आहे. हे प्रॉपर अँटिक मध्ये. यामध्ये आपली कच्चा सुपारी व्हायची आणि हे काढून परत आतमध्ये कंटेनर आहे, यामध्ये आपण पान वगैरे ठेवायचो. किंवा लोक याला आता ज्वेलरी बॉक्स सारखं सुद्धा युज करतात. खूप छान आहे, खूप सुंदर आहे ना. यामध्ये आपल्याकडे कार शेप वाला सुद्धा आहे. आता याला बी सेम तसंच आहे, याला बी लॉक सिस्टम आहे. असं दिसायला हा कार दिसतोय, फक्त याला एक मिस्ट्री लॉक दिलाय. आता हे दिसत असेल तुम्हाला, एक लॉक सिस्टम आहे. हे बटन आहे ऍक्च्युली एक, याला तुम्हाला प्रेस करावं लागेल, त्याच्यानंतर हे लॉक उघडेल. हे कशासाठी दिलं जातं? हे आधी चुन्ना वगैरे ठेवायचं ना यामध्ये. हे सगळे चुन्ना करिता दिला कंटेनर. यावरती एक डब्बी आहे. नंतर प्लस आतमध्ये सेम तसंच कच्चा सुपारी जे तुमचं असेल, प्लस हे सेपरेट सुद्धा निघेल. आणि याच्या खाली आपलं पान ठेवायचे. मस्त, एकदम छान. आता आपण कॉइन बघू शकतो. हे आपले 1 पैसे, 2 पैसे, 5 पैसे, 10 पैसे जे होते आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. सगळे 10 पैशापर्यंत मिक्स केलेले आहेत. हो, सगळे मिक्स आहे. 1 पैशापासून तर 20 पैशापर्यंत सगळे मिक्स आहेत. ओके. यामध्ये आपण बघू शकता 1 आणा, 1.5 आणा, 2 आणा जे होते ना आधी, हे सगळे त्यामध्ये हे ठेवले. हे का? हो. प्लस आपले 1 पैसे, यामध्ये 2 येतात, एक तांब्याचा आणि एक पितळी. 1 पैसा. त्याच्यानंतर आपण भोगपाडा पैसा म्हणतो. भोगपाडा पैसा, होल कॉइन ज्याला म्हणतो आपण. ते आधी लोक पायामध्ये टाकायच्या मुलांचे आपण बघितले असेल कधी. हे 30 कॉइन होते. हे 1940 कॉइन आहेत सगळे. त्याच्यानंतर आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनीचे कॉइन सुद्धा अवेलेबल. जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते ना, 1 क्वार्टर आणा, हे 1930 कॉइन आहेत. त्याच्यावरती लिहिलेलं पण भरपूर काय दिसतंय. सगळे नाव होते. 1 क्वार्टर आणा, किंग जॉर्ज. अच्छा, म्हणजे हे ते इंग्रजांच्या काळातले. हो, म्हणजे त्या 90s मधले. तर या पुण्यामध्ये मंगळवार पेठेत आणि नक्की खरेदी करा. थँक्यू सो मच.